लाडका आणि आवाज आपल्या माणगाव तालुक्याचा संजय शिंदे सरांचा आवाज या ऐकूया पहिल्या डबामध्ये. थँक्यू. धन्यवाद अंपायर साहेब. आपण पाहतोय इशारा येतोय ग्रीन सिग्नल. शेवटच्या आणि अंतिम मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुपर हिटचा प्रवास गाठायचा असेल तर सर्व काही तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये आता या मॅच मध्ये करावे लागणार आहेत. सामन्याला सुरुवात होईल. बाउंड ट्रॅक मध्ये आपण पाहतोय हर्षद उर्जुक आपल्याला बॉल मिळतील. त्यातील आपण पाहतोय पहिला बॉल. पहिला बॉल कोलाट टाकलाय. ज्यावेळी आपण पाहतोय हलक्यातून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि पहिल्या बॉल वरती आपल्याला इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये सिंगल येताना बॉल मिळते. सिंगलने सुरुवात झाली आहे. P1 षटक क्रमांक 1 आपण पाहणार आहोत. दोन खेळाडू तटीय सर्कलच्या बाहेर असतील. लॉंग ऑफ लाईक खेळाडू आपण पाहतोय. त्याच वेळेला डीप मिड विकेट आपण पाहतोय. आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॉल मिळेल. बॅटिंग करत असताना सुपरस्टार मानगाव या टीमची देवा राले तळेगावाला बिलॉंग करणारे आणि गणेश रणपिसे निजामपूर विभागामधील एक खेळाडू. बाउंड ट्रॅक वरती हर्षद आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. स्विच हिटचा प्रयत्न राहिला होता. बॉलचा संपर्क नाही करू शकले. त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावलाय. डॉट बॉल इथून पुढे आपण पाहतोय. चांगली सुरुवात इथून पुढे आपल्याला हर्षदची पाहायला मिळेल. हर्षदनी खऱ्या अर्थानं संपूर्ण मी तर म्हणेल एमपीएल स्पर्धेमध्ये सीझन 1 पासून तो चांगलीच कामगिरी करतोय. गोलंदाजी असेल किंवा मग फलंदाजी असेल अद्यापर्यंत चांगली आपल्याला कामगिरी त्यांच्या मदतीतून करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा कोलाट टाकला होता. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिलाय. लॉंग ऑफला आपण पाहतो खेळाडू एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न प्रचंड वेगाने. वा देवा देवाचा कॉल आपण पाहतोय. अगदी चांगला योग्य पद्धतीने जिथे असं वाटलं होतं की फक्त एक त्यावेळेला जो डीप मध्ये जो खेळाडू होता तो अगदी लेझी झाला. त्यानंतरला अगदी आपण पाहतोय 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात. टीमची धावसंख्या पुढे झाली ती म्हणजे अर्थात 3 ने आकडावरती. 3-0 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ अगदी ताकदवान आहेत. शेवटची मॅच खेळण्यासाठी सज्ज झाल्यात. पुढचा बॉल. प्रचंड वेग आपण पाहतोय. एक्स्ट्रा पेस जनरेट केलाय आणि त्याच वेळेला पाहतोय लेग बायच्या सोबत आपल्याला सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे येताना बॉल मिळेल. ही खासियत राहिली आहे हर्षदची. परफेक्ट ऑलराऊंडर आहे. ज्याच्या वेळेला संघाला गोलंदाजीची गरज असते त्यावेळेला बॉलिंग ट्रॅक वर देतो. ज्याच्या वेळेला बॅटिंगची गरज असते त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये येऊन बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवतो. असं हर्षद आपण पाहतोय. विश्वास दाखवले टीमचे कॅप्टन टीमचे ओनरनी. आता मात्र चांगली गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल. हो पुन्हा एकदा पाहतोय अगदी ऑन साइडला लॉफ करायचं होतं परंतु तेवढंच टायमिंग नाही करू शकले. सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहतोय पुढे चालली आहे 5 आकडावरती. 5 बॉलचा केस झालाय. टीमची धावसंख्या 5 आपल्याला आकडावरती बाहेर मिळते. त्याचबरोबर प्रेक्षक वर्गांसाठी लकी ड्रॉ अगदी पाहतोय. पाठीमागच्या ब्लॅक स्क्रीनच्या मागे आमचे कमिटी मेंबर्स अगदी तुमच्यापर्यंत येत आहेत. जर आपल्याला कुपन हवं असेल तर कुपन तुम्ही घेऊ शकता 200 रुपयाचं. डीसी बाळा आणि सागर बाशिकल आमचे कमिटी मेंबर्स तिथे आहेत. हो आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल काय शॉप झाली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होताना बॉल मिळते. अडवण्याचा प्रयत्न राहिलाय. अगदी आपण पाहतोय प्रयत्न तर चांगले होते आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. टीव्ही अंपायरची मदत इथून पुढे घेतली जाते. तिथे सेफ आहे की नाही ते इथून पुढे चेक केलं जाईल. पुन्हा एकदा आमचे अभय बाडोळे सर इथून पुढे आपण पाहतोय बीसी राहतील 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या युट्यूब वाहिनीवरती. ज्या वेळेला आपण पाहतोय थोडीशी जजमेंट नाही केली त्यानंतरला अगदी आपण पाहतोय पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला आणि त्यानंतरला अडवण्याचा प्रयत्न करत असताना आपण पाहतोय सेफ आहेत. धावा वाचवल्यात. चांगली फिल्डिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला पाहायला मिळते. आणि बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय.
टीमची धावसंख्या ही धपकवरती पाहायला मिळते 8 आकड्यावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. सेकंड ओव्हरला आपण पाहतोय रुपेश पवार टीमचा कॅप्टन. पहिला बॉल समोर आपण पाहतोय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. टीम मध्ये प्रोटेक्शन आहेत. लॉंग ऑफचा खेळाडू येतील वेगी आपण पाहतोय फेकी करतील तोपर्यंत वेगानं धाव मैदानाच्या आतमध्ये. खूप फास्ट आहे देवा तुम्हाला मिळणार नाहीये. अगदी आपण पाहतोय उंची तेवढी नाहीये आणि त्यानंतरला एकदम पाहतोय प्रचंड वेगानं 2 धावा कमिटी केल्या आहेत. स्वीट शीटचा प्रयत्न राहिला होता. बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि डॉट बॉल इथून पुढे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. देवा खूप फास्ट आहे म्हणजे मानगावचा देवा आणि डोंबिवलीचा कावा अर्थात आपण पाहतोय कमलेश पाटील ज्या पद्धतीने धावतात ना वेगानं. एकदम पाहतोय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदम पाहतोय सिंगल घेतली गेली आणि सिंगल डबलने सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये धावा बनवल्या जात आहेत. सिंगलच्या मधीने टीमची धावसंख्या पुढे झाली आहे 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन अ बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. पुढचा बॉल ओकोला टाकलाय. पुन्हा एकदम पाहतोय हवेमध्ये तर होता परंतु रेस लागली आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल मिळणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे देवाच्या बॅट मधून एक दर्जेदार फटका चौकार. सुरू आहे 16 धाबा धबकवरती पाहायला मिळत आहेत. 16-0 सध्याची परिस्थिती. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओहो शेवटचा बॉल परफेक्ट यॉर्कर आपण पाहतोय. रणपीसला नाही समजलं. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. बघता बघता षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या धबकवरती पाहायला मिळते 16 या आकड्यावरती. विदाऊट लॉस आपण पाहतोय. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. येस आणि त्याच वेळेला आपण पाहतोय विनंती असेल कॅमेरामॅनला आपण लकी ड्रॉ बॉक्सच्या इथे आपण कॅमेरा मूव्ह करूयात. येस आपण पाहतोय जवळपास 20 आपण कुपन्स आपण प्रेक्षकांच्या माध्यमातून आपण जमवलेत. येस स्क्रीनवरती आपण पाहतोय आमचे डीसेबल आहेत आणि तुमच्या समोर म्हणजे कोणताही मनामध्ये डाऊट नको यायला म्हणून आम्ही तुमच्या समोर आम्ही ते कुपन ते बॉक्स मध्ये टाकतोय. सगळं फेअर आपण करणार आहोत आणि ज्या वेळेला फायनल डे असेल तेव्हा सुद्धा आपण फेअरली तुमच्या समोरच आपण कुपन उचलणार आहोत. आणि बायकर मॅन खेळाडूला तर नाव दिलं जातं परंतु पहिला बायकर मॅन जो प्रेक्षक वर्गामध्ये असेल तो कोण ठरेल तेही पाहावं लागणार आहे. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या 16 आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती जिग्नेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. समोर आपण पाहतोय आघाडीला आली जोडी अजूनही मैदानावरती आहे. 8च्या सरासरीने सध्याच्या घडीला बॅटिंग सुरू आहे. 24 बॉल हे फार महत्वाचे असतील. फर्स्ट इनिंग आपण पाहतोय या मॅचची. ओहो या मातोय पंच आमच्याकडे वळतील. थोडेसे नाराज आहेत कारण का बऱ्याचसा बाहेरच्या दिशेने आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय परंतु एकदम बातोय जिग्नेश खूप युवा खेळाडू आहे. खूप कमी वयामध्ये तो मी तर म्हणजे मानगाव प्रीमियर लीग सारखी स्पर्धा खेळतोय. 18 वर्षाचा खेळाडू आहे तो. मानगाव प्रीमियर लीगची स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झालाय. मागच्याही मॅच मध्ये जिग्नेशची चांगली गोलंदाजी केली होती. आता सुद्धा बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय. निजामपूर विभागामधील आपण हा एक यंग टॅलेंट आपण पाहतोय. ही मानगाव प्रीमियर लीगची खासियत आहे जिथे सिनियर खेळाडू देखील खेळतात आणि इमर्जिंग प्लेअर देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल एकदम पाहतोय बॅटची गडा घेतली आहे. पाठीमागे फिल्डर आपला पाहायला मिळत आहेत. डाऊन द बॉल फिल्डर कोणतीही चूक करत नाहीये. टिपला जर संपला बॅटरचा खेळ. धक्का क्रमांक पहिला देवा इथून पुढे मैदानाच्या बाहेर. विकेटचं बदल.
मैदानाचा पहिला खेळाडू शंतनू महाडिक. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय जवळपास त्याने 65 धावा ठोकल्या. दुसऱ्या मॅच मध्ये त्याने 45 धावा ठोकल्यात. आता तिसरी मॅच खेळण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. टीमचा कॅप्टन शंतनू महाडिक, इन फॉर्म बॅटर. षटकातील पुढचा बॉल. ओ या पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. युवा खेळाडू मित्रांनो, 18 वर्षाचा फक्त खेळाडू आहे. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर आपण करूयात जिग्नेश साठी. जिग्नेश आपण पाहतोय स्क्रीन वरती पाहू शकता. फक्त आणि फक्त 18 वर्षाचा असणारा खेळाडू मानगाव प्रीमियर लीग ची ही एवढी मोठी भव्य स्पर्धा खेळतोय. षटकातील पुढचा बॉल. ओ शंतनूला थांबवलंय युवा गोलंदाज जिग्नेश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय काय गोलंदाजी राहिली आहे अप्रतिम दर्जाची. प्रत्येक डॉट बॉल वरती टाळ्यांचे गजर आपल्याला बाहेर मिळत आहेत. युवा खेळाडूला प्रोत्साहन देतोय संपूर्ण मानगावकर. जिग्नेश बोंडिलकर नाव आहे. हे नाव लक्षात ठेवा, येणाऱ्या पुढच्या काही कालावधीमध्ये मानगाव तालुक्यामध्ये आपल्याला चर्चेमध्ये राहील. षटकातील पुढचा बॉल. ओ या पाहतोय अगुटप्पाचा बॉल थोडासा होता, त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं, परंतु हरकत नाहीये. फक्त आणि फक्त आपण पाहतोय सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. काय गोलंदाजी केली आहे अद्यापर्यंत जिग्नेशने. 4 बॉल हाताळलेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट आपल्या नावावरती गेली आहे. एक युवा खेळाडू जिग्नेश. ओ यावेळी आपण पाहतोय मोठा फटका नाही दिलाय, फक्त आपण पाहतोय सिंगल दिली आहे. 5 बॉलचा खेळ त्याने 5 बॉल डिलिव्हर केलेत. फक्त आणि फक्त 3 धावा आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून खर्च केलेत आणि त्यामध्ये 1 वाईड आहे. म्हणजे अगदी आपण पहा काय गोलंदाजी केली आहे. 1 विकेट सुद्धा नावावरती. युवा खेळाडू जिग्नेश बोंडिलकर आपण पाहतोय. निजामपूर विभागामधील उदयास आलेला खेळाडू आपल्याला बाहेर मिळत आहेत. ओहो यावेळी आपण पाहतोय समोर तर गेलाय, फिल्डर आहेत, सिंगल फक्त घेतले मित्रांनो. जिग्नेश एक युवा खेळाडू 18 वर्षाचा फक्त 4 धावा खर्च केल्या. टाळ्यांचा गजर करूया मानगावकर. 4 धावा खर्च केल्यात, 1 विकेट आपल्या नावावरती गेली आहे. असा युवा खेळाडू 18 वर्षाचा जिग्नेश. छोटासाठी ब्रेक आपण घेऊयात. मानगाव प्रीमियर लीग षटकार चौकार मानगाव मधील आवाज घुमतय रायगड मध्ये. षटकार चौकार मानगाव मधील आवाज घुमतय रायगड मध्ये. मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. आणि जिग्नेशच्या बॉलिंग साठी आपण पाहतोय रोहित गमरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 200 रुपयाचा कॅश प्राइज जे आमच्या पर्यंत पोहोचतंय. त्याचबरोबर मालूमडरचे मच्छिंद्रजी मस्के यांच्यामधून देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज. ओ यावर आपण पाहतोय शंतनू महाडिकच्या बॅट मधून आक्रमण केलंय. डीजे बाळा स्टँड मध्ये बॉलला थेट पाठवलाय. दमदार सिक्सर. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा वाहतोय, परंतु हवेमध्ये बॉल पाहायला मिळतं. फटका फसलाय. 5 ते 6 खेळाडू ऑलमोस्ट बॉल पर्यंत आले होते. त्यांना माहिती आहे शंतनू महाडिकची कॅच होती. टीमचा कॅप्टन जो अगदी फॉर्म मध्ये आहे. अगदी आपण पाहतोय हवेमध्ये बॉल गेला, त्यानंतरला 5 ते 6 फिल्डर आले होते. त्यांना माहिती आहे शंतनू अगदी इन फॉर्म बॅटर आहे.
त्याच्या बॅट मधून ज्या वेळेला बॉल निघतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय, त्यामुळे कॅच फार इम्पॉर्टंट होती, परंतु कॅच पर्यंत नाही पोहोचू शकले आणि शंतून आपल्याला पुन्हा एकदा सेफ रित्या आपल्याला खेळपट्टीवरती पान मिळत आहेत. 28-1 आपण पाहतो सध्याची परिस्थिती. षटक क्रमांक 4चा खेळ सुरू आहे. हर्षद उद्रुक आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ओ कोलाट टाकलाय, वेग दाखवलाय मानगावकरांना. परफेक्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्याच्या वेळेला गोलंदाजाला षटकार पडतो त्या वेळेला एकदम पाहतोय प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न तो करतो आणि त्याचा बेस्ट जो स्टॉक बॉल आहे तो उतरण्याचा प्रयत्न. हर्षदचा स्टॉक बॉल आपण पाहतोय परफेक्ट यॉर्कर आणि तोही अगदी वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय बॉल. डॉट बॉल. 28-1 सध्याची परिस्थिती. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. पुढचा बॉल. ओ या आपण पाहतोय ऑन साइडला काऊन दिला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. सिक्सर. हा फटका खेळलाय. हा सुंदरच्या बॅट मधून जर बाहेर गेला तर बॅट चेक करावी लागेल. स्प्रिंग लावले की काय, कारण का बॅटला बॉल कनेक्ट झाला की बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय आणि अगदी जवळ सुद्धा पडत नाहीये. खूप दूरवरती जातोय. बॉल आणायला खूप वेळ लागतोय. 34-1 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. बॉल क्रमांक 5वा. हर्षद बाउंड ट्रॅक वरती. यावर पाहतोय क्रॉस बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल तर घेतली जाते. फर्स्ट डाव आपण पाहतोय अगदी प्रचंड वेगाने, परंतु डीप मधून फिल्डर आले फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. एकदम पाहतोय 35-1, परंतु मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधेन जी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक आहे ती सुपर 8 मध्ये जाणाऱ्या संघालाच मिळणार आहे. कोणतरी एका खेळाडूला याची देखील आपण नोंद घ्या. जे संडेला जे सुपर 8 संघ आपला पाय मिळतील त्या टीम मधील कोणता जो टॉपचा खेळाडू असेल, टॉपचा हत्यार जो असेल त्याला ती बाईक मिळणार आहे. याची देखील आपण नोंद घ्या. ओ या पाहतोय बॅटची गळा घेतली आहे. बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होताना पान मिळत आहेत. सिंगल आली आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिला की अगदी साहिल गुडेकरने चांगला परफॉर्मन्स दिलाय, त्यामुळे त्याचंही नाव अगदी अग्र क्रमांकावरती बाईकच्या रेस मध्ये असेल. कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर सगळेच चांगले गेले. एकंदरीत विचार केला गेला तर मग शेहजाद मुकादम तो सुद्धा आपल्याला बाईकच्या रेस मध्ये आपल्याला पान मिळेल. त्याचबरोबर जो युवा खेळाडू होता जिग्नेश, त्याच्यासाठी देखील तुकाराम हुंड्रे साहेब यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राइज आपण देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत. यास आपण चर्चा करत होतो बाईकच्या रेसमध्ये अद्यापर्यंत कोण कोण आपल्याला पाय मिळतात. पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं तर साहिल गुडेकरचा परफॉर्मन्स आपल्याला पाय मिळाला. खूप सारा विकेट्स, खूप सारा धाबा त्यांच्यामधून आपल्याला पाय मिळाला. दुसऱ्या दिवसामध्ये शेहजाद मुकादम आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करून तोही रेसमध्ये आहे बाईकच्या. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय आजचा दिवस क्रमांक रात्री क्रमांक 3 आणि संतोष माडिकने देखील खूप सारे धाव बनवले आहेत. पहिल्या मॅच मध्ये जवळपास 65 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये जवळपास 45 धावा. विकेट सुद्धा त्याच्या नावावरती आपण पाहतोय. त्यामुळे परंतु महत्वाची बाब म्हणजे क्वालिफाय होणं हे फार गरजेचं आहे. क्वालिफाय झाला तर मग तुम्ही त्या रेस मध्ये पोहोचू शकता. त्यामुळे संघाला प्रथमतः प्राधान्य द्यावं लागेल, टीमला पुढे न्यावं लागेल आणि असे बरेचसे अजून खेळाडू आहेत जे चांगला परफॉर्मन्स देत आहेत. आणि प्रेक्षक वर्गांच्या बाईकच्या रेसमध्ये मला वाटतं हर्षलजी मुंडे यांचं देखील नाव येऊ शकतो लकी ड्रॉच्या स्वरूपामध्ये. कॉमेंटेटरला बाईक मिळाले. कुणाल दाते सरांना आपण पाहतोय लकी ड्रॉच्या स्वरूपामध्ये बाईक मिळाले. मग आपल्या दक्षिण रायगड जिल्ह्यामधील 2 नाव आहेत, परंतु मग इतर ऑटोमॅटिकली कट झालोय. हर्षलजी मुंडे रेसमध्ये असू शकतात.
यस, लकी ड्रॉची रूल्स अँड रेग्युलेशन मी तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचवते. समेत मैदानाच्या आतमध्ये ते पुढे तुम्हाला सांगत जाऊ जसे मॅच पुढे जाईल. उमेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिला बॉल टॉप एज, कॅश ड्रॉप, कोऑर्डिनेशन नाही आहे. अगदी आपण पाहतोय ज्या वेळेला 3 खेळाडू आले, बॉल हातामध्ये विसावलाच होता, परंतु त्यानंतर अगदी 2 खेळाडू एकमेकांना धडकले आणि त्यानंतरला बॉल धरतीला दान झालाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो स्क्रीन वरती. अगदी पाहतो गोलंदाज देखील पोहोचले होते, तो खेळाडू देखील पोहोचला होता. एकाच्या हातामध्ये आपण पाहतोय बॉल तर मिळाला होता, परंतु त्यानंतर आपण पाहतोय फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये बॉल अगदी पाहतोय जमिनीवरती आला आणि त्यानंतरला कॅच ड्रॉप झाली. जमत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 38-1 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. उमेश कोंडविलकर पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे हे खेळाडू पुन्हा एकदा समोर टाकलाय. अगदी महत्त्वे ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये केली जाते. फेकी करतील टीम मध्ये, प्रोटेक्शन चांगले आहे, फिल्डिंग चांगली राहिली या टीमची. सिंगल आली टीमची धावसंख्या पुढे झाली ती म्हणजे अर्थात आपण पाहतोय 39 या आकड्यावरती आपण पाहतोय टीमची धावसंख्या. शेवटची मॅच आहे, फॉग आपण पाहतोय संपूर्ण मैदानामध्ये, त्यामुळे तेवढंसं धाव बनणं सोपं नाहीये. हो आक्रमण तर केले, फटका फसला. रुपेश पवार बॉलच्या खाली आलेत. टीम कॅप्टनच्या आपण पाहतोय कॅप्टनने विकेट घेतली आहे कॅचच्या स्वरूपामध्ये. इथून पुढे आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. बिग ब्लो प्राइसलेस विकेट आपण पाहतोय, परंतु अंपायर्स आमच्यापर्यंत काही माहिती पोहोचवत आहे. टीव्ही अंपायरची मदत इथून पुढे घेतली जाणार आहे आणि पुन्हा एकदा आपण 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या युट्यूब वाहिनीवरती जोडणार आहोत. वेस्ट साईडच्या वरचा बॉल आहे की नाही ते इथून पुढे आपण चेक करणार आहोत. फेअर डिलिव्हरी आणि त्याच वेळेला अगदी पाहतोय शंतनू हॅज बीन डिपार्ट्स टीमचा कॅप्टन. इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना बाहेर मिळतील. धक्का क्रमांक आपण पाहतोय दुसरा सर्वाधिक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जाताना बाहेर मिळतील. विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये होतो, तोपर्यंत ऑलमोस्ट 70 ते 80% ही मॅच सुपरस्टार मानगाव. परंतु फर्स्ट इनिंग सुरू आहे, परंतु खूप सारे मी तर म्हणेन शंतनू आत्ता बाद झाले, म्हणजे जवळपास 9 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मी तर म्हणेन 10-15 धावा आत्ताच आपण शॉट करून घ्या, कारण की ज्या पद्धतीने आपण शंतनू माडिक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होते तर धावा वाढल्या असत्या, परंतु आता मैदानाच्या बाहेर गेलेत. 39-2 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मानव भावे आपण पाहतोय. हमडोशी गवळा बिलोंग करणारा खेळाडू अलक्यातन आपण पाहतोय बॅकफुटला आले. त्यानंतर आपण पाहतोय अलक्यातन ग्लान्स करण्याचा प्रयत्न राहिला होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकाच्या मध्येनं टीमची धावसंख्या पुढे चालली 40 आकड्यावरती. 40 रन ऑन अ बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. उमेशाने चांगली गोलंदाजी केली, कमबॅक केलंय आपल्या टीम साठी. डावकुरे आताचा गोलंदाज नेहमीच चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आजच्या या मॅच मध्ये सुद्धा याही वेळ आपण पाहतोय काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. असताना तर मला असं वाटतं की ऍक्शन व्हिडिओ पाहायला फार मजा येईल या बॉलचा. पण पाहतोय ज्या वेळेला काय घडलंय स्क्रीन वरती तुम्ही या बॉलचा ऍक्शन प्ले पाहू शकता.
जिथे आपण पाहतोय गोलंदाजाने बॉल डिलिव्हर केल्यानंतरला उलटा फुलटा मारण्याचा प्रयत्न मध्ये त्यानंतरला आपण पाहतोय यस्टरना बॉल जाऊन तर आदळला गेला परंतु बेस नाही पडल्या. सवेत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय हवेमध्ये जर खेळलाय तिथे आपण पाहतोय खेळाडू दीपपर्यंत होते प्रोटेक्शन होतं परंतु पोहोचू नाही शकले. बॅकअप चांगलं मिळालंय आणि बघता बघता अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कमिटीनंतर षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय आणि टीमची धाव संख्या बघते पाहायला मिळते 42 आकड्यावरती. 42 ला 2 सध्याची परिस्थिती. 6 बॉलचा खेळ फक्त शिल्लक आहे फर्स्ट इनिंग मध्ये. तोपर्यंत पुन्हा एकदा आपण जाणार आहोत डीज बाला यांच्याकडे. शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी स्लॉग उभरचं षटक हाताळण्यासाठी ओंकार घोसाळकर मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली होती आणि आता पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती दाखल झालेत. समोर बांधतोय लेफ्ट हँडर बॅटर मानव भावे. पहिला बॉल समोर गेलाय ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने बॉल मार्केट झालाय. एक सिंगल तर घेतली आहे परंतु दुहेरीच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय इथून पुढे गणेश रणपिसेला मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. धक्का क्रमांक आपण पाहतोय 3रा होते विकेटचं बदल. या स्पर्धेमध्ये 131 चौकार गेलेत, 136 षटकार गेलेत. अगदी बरोबरवरती आपण पाहतोय चौकार षटकार मैदानाच्या बाहेर जाताना बामी आतापर्यंत अजून खूप स्पर्धा मोठी आहे. आजची 3री रात आपण पाहतोय. 9 दिवसाची ही स्पर्धा आपल्याला अनुभवायची आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉनस्टॉप एंडला दाखल झालेत. प्रणय बौड षटकातील पुढचा बॉल आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेने कॅश ड्रॉप. पुन्हा एकदा कॅश ड्रॉप झाली आहे. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये परफेक्ट एंड वरती फेकी केली अन्यथा पुन्हा एकदा मानवला स्ट्राईक मिळाली असती परंतु चांगल्या पद्धतीची फेक आपल्याला बाल मिळते आणि जास्त काही मिळत नाहीये. स्लॉग ओव्हरचं षटक आहे असं वाटलं होतं की चौकार षटकार येतील परंतु सोपी गोष्ट नाहीये. या क्लायमेट मध्ये एवढं चौकार षटकार मारणं. टीमची धाव संख्या 44 आकड्यावरती 44. 44 ला 3. शेवटच्या 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. फर्स्ट इनिंग आपण पाहतोय. पुढचा बॉल ओहो या पाहतोय थांबवलं गेलंय. पुन्हा एकदा पाहतोय चेंडूचा डप्पा थोडासा मागे घेतलाय त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल ने इथून पुढे आपण पाहतोय सांगता होते ओंकार घोसाळकर. या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय जे युवा खेळाडू आहेत त्यांनी चांगलीच कामगिरी केली आहे. एक मोठा प्लॅटफॉर्म त्यांना मिळालाय. स्वतःला सिद्ध करतात मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पाहतोय समोरचा बॉल आणि त्यानंतरला अगदी जर बाहेर गेला तर इथून पुढे आणखीन एक विकेट इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 4 बाद.
करत होतो. जर यदा शंतनू तिकडे असता तर मग आता धावा पुढे गेल्या असता. मी तर मगाशी 10-15 रनांचा उल्लेख केला होता, परंतु आता 20 ते 25 धावा मी तर म्हणून शॉर्ट झाल्यात. 44 ला 4 आपण पाहतोय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. कौतुकास्पद गोलंदाजी आपण पाहतोय म्हणजे माऊली एंटरप्राइज इंदापूर टीमचे ओनर आपल्या समवेत. अगदी 4 वाजल्यापासून आपण पाहतोय अद्यापर्यंत घड्याळामध्ये जर पाहिलं तर 12:30 वाजायला आलेत. इथेच बसलेत, टीमला सपोर्ट करत आहेत. साधारण आपल्याला संघ पाहायला मिळतात. समोरचा संघ सुपरस्टार मानगाव पण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल टप्पा पडलाय, परंतु यावेळेला थोडासा बाहेरच्या दिशेने बॉल आहे की काय, आणि इथून पुढे आणखीन एक विकेट मला वाटतं जाताना पाहायला मिळतीये. आणि व्हाईट बॉलचा इशारा होता, परंतु आणखीन एक विकेट आपण पाहतोय. सुनील केरेटकर इथून पुढे मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 5 बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राज शेडगे. हे देखील खूप युवा खेळाडू आहेत. 7व्या क्रमांकावरती आलेत, परंतु नॉन स्ट्राइक एंडला मानव भावे आपण पाहतोय. शेवटचे 2 बॉल फेस करण्यासाठी स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. स्वतःवरती विश्वास तर दाखवलाय, परंतु त्याच्यावरती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये रिझल्ट तुम्हाला दाखवावा लागणार आहे. 45 ला 5. ओ या पाहतोय डॉट बॉल इथून पुढे येतोय की काय मैदानाच्या आतमध्ये. रनआउटची संधी आपण पाहतोय. मानवला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे, परंतु महत्वाची बाब म्हणजे आणखीन एक डॉट बॉल. धक्का क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर. .45 ऑन बोर्ड आपण पाहतोय. शेवटचा बॉल. खूप सारा धावा शॉट पडलाय. शंतनू महाडिक एकदम पाहतोय. पहिल्या 2 मॅच मध्ये 1 साइड युरोप्रमाणे बॅटिंग केली होती. त्यानंतरला आता विकेट गेल्यानंतर अगदी आपण पाहतोय एकही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये थांबायला तयार नाहीये. 45 चा शेवटचा बॉल. राज आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. ओमकार बाउंड ट्रॅक वरती. शेवटचा बॉल एकदम पाहतोय अलॉंग द विथ कॅपिटल मार्कस डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल गेली. दुहेरीचा प्रयत्न आपण पाहतोय वेगाने झालाय. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये एकदम पाहतोय 3री धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु काय घडणार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. येस आपण पाहतोय खूप साऱ्या जीवांची अवधी आपण पाहतोय. प्रयत्नांची पराग असता टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते. खूप साऱ्या गोष्टी आपण चेक करणार आहोत. जिथे आपण पाहतोय पहिली धाव तर किती, दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय काय घडले मैदानाच्या आतमध्ये. बॅटर तिथे पोहोचलेत की नाही तेही पाहावं लागेल. स्क्रीन वरती आपण सगळे दृश्य आपण पाहतोय. यस दुसरी धाव तर कम्प्लीट आहे, परंतु त्यानंतर आपण पाहतोय 3री धाव ही कम्प्लीट आहे की नाही ते इथून पुढे आता मात्र चेक केलं जाईल. अभय पाटोळे सर पण पाहतोय टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये. त्याच पुन्हा चेक करतोय. डिसिजन पेंडिंग आहेत. 2 धावा तर कम्प्लीट आहेत. 3री धाव आहे की नाही पूर्ण ते इथून पुढे चेक केलं जाईल. शेवटच्या बॉल वरती आपण पाहतोय काय घडलंय तेही पाहावं लागणार आहे, परंतु सेकंड इनिंग मध्ये मला तर वाटतं खूप मजा येणार आहे. कारण का या धावा सोप्या नाही आहेत मित्रांनो बनवणं. सध्याच्या घडीला या क्लायमेट कडे पाहता, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. सेकंड इनिंग मध्ये खूप सारी मजा आणि खूप सारे थ्रिलर आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्क्रीनवरती आपण ऍडव्हर्टाईज पाहतोय. मानव मोटार्स मानगाव
मल्टी ब्रँडेड ब्रँड टू व्हीलर शोरूम पाहतोय. राहुल स्पोर्ट्स मानगाव पाहतोय. आपल्या हक्काचं दुकान टी शर्ट साठी सुदीक्षा मोटर्स मानगाव आपण पाहतोय. टू व्हीलरचं शोरूम विभा कॉलेज मानगाव एकदम पाहतोय. विवेक सर आहेत. जगदंबा ट्रॉफी हाऊस मानगाव योगेची बक्कम. 2 धावा फक्त इथून पुढे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. तिसऱ्या धावेमध्ये तो रनआउट आहे खेळाडू, त्यामुळे 2 धावा इथून पुढे आपण पाहतोय ऍड केल्यानंतर टीमची धावसंख्या धावपकावरती पोहोचली ती म्हणजे अर्थात 47 आकड्यावरती. 48 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तो इथून पुढे कशा पद्धतीने होईल ते ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आम्ही करणार आहोत परिवर्तन. या ऐकूयात तुम्हाला सर्वांचा लाडका आवाज व्हॉइस ऑफ दक्षिण रायगड हर्षल मुंडे सर. तोपर्यंत आपण डीजे ब्रेक घेणार आहोत. डीजे बाळा. थँक्यू सो मच संजय सर. संजय सरांचा आवाज आपण या पलीकडे ऐकत होतो. मैदानाच्या चहूबाजूचा आमचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले सगळेच आमचे गुणवान खेळाडू आणि 24 लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती जुळलेले सगळेच लाईव्ह प्रेक्षक, या सर्वांचं मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे मानपम किल्ला रोहा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतो. 24 लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती हे क्षणचित्र चांदू मामा आपल्या स्क्रीन वरती आपण पाहतोय. कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. खूप छान अल्पेश भोपी हे क्षणचित्र टिपताना पाहायला मिळतील. टार्गेट आहे या मॅच मध्ये 48 धावांचं. दुसरा डाव आणि दोन्हीही टीमला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. कोणी जिंको विजय माणगावकरांचा आहे, कोणी जिंको विजय या क्रिकेटच्या खेळाचा आहे. तुम्हा आम्हा सर्वांना हवा असणारा खेळ हा क्रिकेटचा. आणि आज हा क्रिकेटचा सोहळा या मैदानावरती रंगताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. केतन सुतार आणि त्यांच्या साथीला बंटी पानवलकर. गोलंदाजीसाठी पहिला गोलंदाज टीमचा कॅप्टन खडकोळी एक्सप्रेस बॉलिंग मार्क वरती दाखल झाला. नाव आहे शंतनू महाडिक. पहिला बॉल, पहिलाच बॉल अप्रतिम दर्जाचा भन्नाट वेगाचा पाहायला मिळत.
कीपर मिस होत असताना बॉल शॉर्ट फायनलिंगच्या दिशेला जाताना पाहायला मिळाला. तिथे मात्र एक धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. लेग बॅचच्या स्वरूपामध्ये एक सिंगल येताना पाहायला मिळेल आणि या एकेरी धावेनं झाली आहे दुसऱ्या डावाला सुरुवात. टेनिस बॉल क्रिकेटची ही मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बहुमानाची अभिमानाची स्पर्धा आज सगळ्यांच्या भेटीला आलेली पाहतोय. माणगाव प्रीमियर लीग. चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर अनएक्सेप्टेड बाउन्स समोरून निघून गेला. अगदी चेंडू आपण जर पाहिलं तर बंटी पानवलकर यांना त्या चेंडूचा अंदाज आला नाहीये. आपण जर विचार केला ना तर पुढचा बॉल यावेळेला आक्रमण बंटी पानवलकर यांच्या बॅटमधून मिड विकेटला फटका खेळला. बॉल जाईल वन बाउंड सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. यावेळेला बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल मात्र थर्डमॅनला निघालाय. आउटफील्ड फास्ट. बॉल जमिनीला घासत पुसत सीमा पार. दुसरा चौकार. मला आठवला पहिला किस मग काय तिला झापक झुपक वाजत राहतंय काय. बॅक टू बॅकचे 2 चौकार येताना पाहायला मिळतात. बंटी पानवलकर आज जास्तीचं क्रिकेट चांगले खेळले नाही पण आता खेळतात. ते सांगतात मारायचं तर टॉपच्याला. यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा गॅप मध्ये खेळायचं होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव तिथे मात्र आपण जर पाहिलं तर मिळताना पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 10 धावा. पुढचा बॉल. हो चांगला बॉल अति वेगाचा पाहायला मिळतो. भन्नाट वेगाची गोलंदाजी पाहायला मिळते. बघता बघता इथे मात्र षटक क्रमांक पहिला संपुष्टात येताना पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे संपला आणि टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 10 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हर मध्ये अपेक्षित धावा मिळाल्यात मी म्हणेन. कारण की एक चांगला गोलंदाज त्याच्या समोर आपण जर पाहिलं तर बंटी पानवलकर यांनी 2 चौकार खेचले आणि अशा स्थितीमध्ये 3 बॉल मध्ये 9 धावा त्यांनी बनवल्या. पण केतन सुतार यांनी नाराज केलं. एक लेग बाईटची सिंगल फक्त आली आणि तदनंतर 3 बॉल मध्ये त्यांनी बॅटला स्पर्श एकही केला नाहीये बॉल. इथून पुढे 30 बॉल आणि 38 धावांची गरज. जवळ आपण जर पाहिलं ना तर बॉल टू रन इक्वेशन जवळच आहे. एक मोठा फटका या मॅचचा अंतर दूर करून टाकेल. मग तो षटकार किंवा चौकार हो. स्वप्नील मोरे गोलंदाजीला आलाय. स्वप्नील असा गोलंदाज आहे की निजामपूर विभागामधून येत असताना अगदी सर्वाधिक फेमस आपण वॉटरफॉल आहे ना माणगावचा कुंभे, त्याच्या पायथ्याशी आपण जर पाहिलं तर एक चाच गाव आहे. त्या चाच गावातून येताना एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे तो स्वप्नील मोरे. चांगली बॉलिंग अप्रतिम चेंडू पाहायला मिळत आहे. सातत्यपूर्ण चाच गावाचं क्रिकेट खूप चांगलं खेळले या खेळाडूनं. अक्षय देवघरे यांच्या तालमीतला हा खेळाडू आहे. नग स्पोर्ट्स बॉईज टीम साठी अप्रतिम दर्जाची तो कामगिरी करतो आणि आता माणगाव प्रीमियर लीग मध्ये या स्पर्धेमध्ये सर्वाधिक कमी वयामध्ये बेस्ट बॉलरचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू राहिला होता स्वप्नील मोरे. बघता बघता एक धाव मात्र तिथे आपण जर पाहिलं तर कंप्लीट होताना पाहायला मिळाली. एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 11. 27 बॉल 37 ची गरज आहे. पुढचा बॉल मोठा फटका. स्वप्नील वरती आक्रमण. बॉल चाललाय सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. केतन सुतार त्याच्या बॅटमधून षटकार.
सामनाचं चित्र पलटवलंय. चांगली बॅटिंग केतन सुतार. डॉट बॉल खेळले जरूर पण त्याची भर पूर्णतः एकाच फटक्यामध्ये त्यांनी केली आहे. मी म्हटलं होतं एक मोठा फटका या मॅच मध्ये बरंच काही देऊन जाईल माऊली एंटरप्राइजेस इंदापूर टीमला. हो हो चांगला बॉल प्रत्युत्तर जशास तसं प्रत्युत्तर मैदानाच्या मध्ये स्वप्नील. सिक्सर आल्यानंतर पुन्हा डॉट बॉल फेकलाय. या ओव्हरचा शेवटचा बॉल बाकी आहे. 25 बॉल मध्ये 31 बनवायच्यात. हा बॉल इम्पॉर्टंट राहील आणि या बॉल नंतर त्या पुढच्या षटकावरती जास्त लक्ष केंद्रित केलं जाईल. समोरचा बॉल मोठा फटका. ओव्हर पिच बॉल वरती आक्रमण केलंय. बॉल लॉंग ऑन पार. धावा मिळतात 6. पुन्हा केतनच्या बॅट मधून षटकार. सन्मान आपण कंप्लीट करून घेतोय. तिथे टेनिस क्रिकेट 23-23 म्हणजे ओंकार सोनकर यांचा विशेष मान सन्मान. सध्याच्या घडीला माणगाव तालुक्याचं पहिलं युट्यूबचं चॅनल किंवा पहिला इंस्टाग्राम वरती पेज त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला आणि तळागाळातील खेळाडूंना एक सुंदर प्लॅटफॉर्म सोशल मीडियावरती ते देताना आपल्याला पाहायला मिळतात. ओंकार सोनकर यांचा केला जातोय मान सन्मान या माणगाव प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये. चांगला बॉल यावेळेला बाहेरचा बॉल होता. शॉर्ट थर्डमॅनला निघायला फिल्डर तिथे आहेत. एक धाव निश्चितपणे मिळेल. लो स्कोरिंग मॅच आहे. हा सन्मान आपण पाहतोय ओंकार सोनकर यांचा सन्मान मात्र आपल्या या संपूर्ण मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होताना पाहायला मिळतं. टेनिस क्रिकेट 23-23 या इंस्टाग्राम पेजचा ऍडमिन. जाऊया मॅचच्या दिशेनं 24 धावा स्कोर कार्ड वरती. टॉस पण वेग खूप होता. कळलंच नाहीये की बॉल समजला सुद्धा नाहीये. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळते. पुढचा बॉल अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. शंतनू महाडिक मॅच सोडायला तयार नाहीये. तो लढतोय. तो सांगतोय जोपर्यंत मी उभा आहे माझा संघ अजूनही जोपर्यंत मैदानावरती उभा आहे तोपर्यंत या धावा सहजासहजी मी देणार नाहीये. कारण की मीही वेगळ्या जिद्दीने आलोय. मीही जिंकण्याची आशा किंबहुना अपेक्षा घेऊन खेळपट्टीवरती उतरलोय. रनवे मध्ये प्रॉब्लेम. तो थांबला. पुन्हा मागे येईल. काहीतरी नवीनच घेऊन येईल. या अनुषंगानं सुपरस्टार माणगाव संघाचे सगळे समर्थक आपण पाहिलं तर इथे पाहताना पाहायला मिळतील. 21 बॉल 24 ची गरज. बाहेरचा बॉल बाहेर खेळला. थर्डमॅनला फिल्डर आहेत. मिस फील्ड. हे नको आहे. हे अपेक्षित नाहीये. जर शंतनू चांगली बॉलिंग करतोय जर शंतनू थांबवतोय तर मात्र तुम्हाला सुद्धा जी येणारी सिंगल आहे ती सुद्धा थांबवावी लागणार आहे. कारण की या मॅच मध्ये सिंगलनच हा सामना जिंकला जाऊ शकतो. अजूनही 1200हून अधिक प्रेक्षक 24 लाईव्ह इव्हेंट वरती जुळलेत. त्यांचेही आम्ही हार्दिक स्वागत करतोय. अगदी 12:37 झालेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. उलटा फुलटा सरळ बॅटनं धावा येत होता. बॅट उलटी केली ते अंगलट येते. डॉट बॉल येताना पाहायला मिळतं. बंटी पानबलकर मैदानावरती याच फटक्यांसाठी ओळख आहे त्यांची. मैदानाच्या चौबाजूला खेळतात. फुलटॉस मोठा फटका. अगदी आपण जर पाहिलं तर या वेळेला बॉलला उचललं फेकला मिड विकेटला. षटकार. लटलंय. यस हा जो षटकार राहिला ना
या षटकारासाठी संघाचे संघ मालक सन्माननीय घनश्यामजी पवार साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. सन्माननीय प्रणितजी रिकामे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. जेरी कासारे, विवेकजी ढेपे सर या आमच्या मान्यवरांना विनंती करतोय. योगेश सरांना विनंती करतोय. स्वप्नीलजी झेंडे यांनाही विनंती करतो आपणही या माणगाव प्रीमियर लीगच्या या 5व्या पर्वामध्ये आपला विशेष मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. प्रत्येक मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान हा माणगाव प्रीमियर लीग मध्ये होणार आहे. सुमित काळे साहेब यांच्या वतीनं बंटी पानवलकर यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलं. कॅमेरामॅन फोकस प्रेझेंटेशन बॉक्स कडे. अठरा बॉल 17 धावांची गरज. प्रेशर क्रिएट करण्यासाठी सिलिमिडॉनला फिल्डर उभा करण्याचा प्रयत्न चालू झालाय. चेक. येस दोन्ही मान्यवर आपल्याला विनंती असं पण व्यासपीठावरती आपल्या समवेत जोडले गेलेत जेरी कासारे. जेरी कासारे आपण पाहतोय, स्पर्धा पण पाहतोय. स्पर्धेविषयी काय सांगाल? स्पर्धा दादा एक नंबर, म्हणजे माणगाव तालुक्यामध्ये म्हणजे उत्कृष्ट अशी, म्हणजे माणगाव प्रीमियर लीग ही कुठे अशी होत नाही. पण या आपल्या माणगाव तालुक्यामध्ये आमचे मोठे बंधू आहेत, सगळ्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने ही अशी स्पर्धा चांगली, म्हणजे उत्कृष्ट अशी एकदम, म्हणजे भरपूर आपण जे बोलतो की माणगावमध्ये होत नाही, पण हे दादांनी सगळ्यांनी, आमचे बंधू आहेत गणेश दादा दुरकर, भाऊ आहे माझा मोठा, पण असं वाटतंय की आपण माणगावात नाही होत, आपण कुठेतरी बाहेर आहोत आणि अशा चांगल्या गोष्टी इकडे होत आहेत, ते आम्हाला गर्व वाटतं. आणि भरपूर असे सगळेजण आलेत आणि म्हणजे आशीर्वाद सगळ्यांचा आहे, पण भरपूर चांगलं वाटतंय. आणि प्लेयर्स आपले खेळतायत त्यांना पण भरपूर शुभेच्छा सगळ्यांना. आणि सगळे कमिटी मेंबर्सला पण, भाऊजी आहेत आमचे सगळे, सगळ्यांना म्हणजे चांगली शुभेच्छा की ह्या पुढे अजून ही आता म्हणजे कमी आहे, पण याच्या पुढे तुम्ही अजून जास्त हे करावं की माणगाव प्रीमियर लीग अजून जास्त अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस व्हावी. हे फक्त एक आई भावानीकडे कृपया करतो. जय भीम, जय शिवराय. येस धन्यवाद. विनंती असतं पण व्यासपीठावरती विराज म्हणून आपल्या सरकारमुळेच ही स्पर्धा एवढ्या मोठ्या उंचीवरती पोहोचली आहे. इट्स ऑल फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स. इट्स टाइम टू कम बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच. साहेबांनी केलेलं आपलं मनोगत व्यक्त खूप प्रेरणादायी राहील. पण टी पानवलकर डॉट खेळतात तिथे मात्र आपण जर पाहिलं तर आता एक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतोय आणि तो एक डॉट बॉल तेजस उभारे इथे फेकताना पाहायला मिळतो. 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव दिली आहे. म्हणजे ज्या इंटरव्ह्यू मध्ये आपण गेलो ना, पण मॅच कडे लक्ष दिला तर मात्र कमबॅक चालू आहे. 14 बॉल 16 ची गरज आहे. 14 चेंडू 16 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल चांगला बॉल खोलातला टाकलाय. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर बॉल डिपेक्सचा कव्हरला जाईल. 1 धाव तर मिळते. दुसऱ्या धावेसाठी बॅटर पलटताना पाहायला मिळतील आणि बघता 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळतात. सिंगलचं डबल मध्ये कन्व्हर्जेशन झालं ना तर या मॅच मध्ये अगदी आरामामध्ये आपण जर विचार केला तर इथून पुढे टीम माऊली एंटरप्राइजेस संघ या धावांचा पाठलाग करू शकतो. 13 चेंडू 14 धावांची गरज. एकही बॅटर आउट झाला नाही ही जमाची बाब आहे. म्हणजे विशाल अजून मागे आहेत, तिकडे रुपेश मागे आहेत. बॅटिंग लाईनअप डीप आहे थोडा. माऊली एंटरप्राइजेसचा बॅटची कडा, नशिबाची साथ. बॉल निघाला लॉंग स्टॉपला. अगदी आपण जर पाहिलं तर विजयाची गोडधोड मिळवण्यासाठी जाणारा हा चौकार. चेक. धन्यवाद. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. कशेने गावचे सगळेच युवा उद्योजक आहेत.
निकीची मुंडे आणि त्याच वेळेला हितेश शेठ आपण या आपल्या दोघांचं आम्ही शुभ सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही करणार आहोत. दोन्ही मराठी उद्योजक आहेत आणि त्यांचं शुभ सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण करतोय. म्हणजे एकंदरीत आपण सगळ्याच मान्यवरांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. यस घनश्याम आपण देखील जॉईन व्हा. यस आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील जॉईन व्हा. यस स्क्रीनवरती आपण पाहतोय शुभ सन्मान आम्ही करतोय. धन्यवाद. पुन्हा एकदा विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हा. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. मॅच फार इंटरेस्टिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सो आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जाऊयात. धन्यवाद. 12 बॉल 10 धाब्यांची आवश्यकता. 12 चेंडू मध्ये 10 धावा बनवायच्यात. जिथे केतन सुतार ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. बंटी पानवलकर 13 बॉल मध्ये 23. म्हणजे बंटी पानवलकर यांचं वैशिष्ट्य आहे, जेव्हा जेव्हा इंदापूरकर अडचणीमध्ये सापडतात तेव्हा तेव्हा ते खंबीरपणे उभे राहतात. आणि आज सुद्धा तेच केलंय. आधीच्या 3 मॅच ते खेळले, नाराजी व्यक्त केली, एकाच दुसरा चौकार खेळला, पण आता चौकार तर खेळले आणि मॅच सुद्धा विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचे प्रयत्न त्यांचे चालू आहेत. आणि निश्चित 12 बॉल 10 धावांची आवश्यकता असताना हा पहिला चेंडू. पहिलाच बॉल. ओ काय फटका खेळलाय. वेट अँड वॉच ची पॉलिसी मैदानाच्या आतमध्ये. बॉलची वाट पाहिली आणि वाट लावली सुद्धा. चौकार. चौकार मारून मॅचचे पुढे नेतात आणि त्यांच्यासाठी आज केतन सुद्धा तेच करतात. चांगली बॅटिंग. इथे मात्र आपण जर पाहिलं तर 6 धावांची गरज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आवश्यकता नाहीये पण तरी सुद्धा काहीतरी नवीन करण्याचे प्रयत्न मैदानावरती केले जातात. 10 बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर 6 धावांची गरज आहे. 10 चेंडू 6 धावा. दहा बॉल 6 धावांची गरज. म्हणजे आपण बोललो ना तर 10 मध्ये एकच मारायचं आहे, पण तो बाहेर मारायचा आहे. पण त्या आधी पाहिलं जाईल, चेक केलं जाईल. व्हाईट बॉल आहे. बॉल ऑफ सिक्सच्या बराचसा बाहेर निघून गेला. अवंतर स्वरूपाची धाव. कारण की जर आपण पाहिलं ना तर या मॅच मध्ये आधीच धावा खूप साऱ्या कमी आहेत आणि अशा स्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर मैदानावरती अतिरिक्त धावा खर्च होतात. पुढचा बॉल. यावेळेला मोठा फटका खेळला जातोय. स्ट्रोक जाईल मिड विकेटच्या दिशेला. धाव पहा कशी घेतली जाते. म्हणजे असं वाटतंय नॉन सेकंडला जात असताना संध्याकाळी किंवा रात्रीचं जेवण केल्यानंतर शतपावली आपण जातो ना, तशा पद्धतीचे केतन सुतार चालत होते खेळपट्टीवरती. 9 8 बॉल आणि इथून पुढे 9 बॉल 4 ची गरज. 9 चेंडू आणि 4 धावांची गरज. यावेळेला इथे मात्र आपण जर पाहिलं तर फिल्डर आहेत मिडल ऑफच्या दिशेला आणि तिथे चुकीची फेकी 2 धावा मिळतील. पहा म्हणजे घनश्यामजी पवार साहेब, तुम्ही एक पाऊल विजयाच्या दिशेने टाकताय. हा आनंद इंदापूरकरांना, हा आनंद माणगावकरांना, सगळ्यांना आहे. फक्त दुःख एका गोष्टीचं आहे, ते तुम्हालाही माहिती आहे की दुःख एका गोष्टीचं आहे की माणगावचा युवा खेळाडू आज वेगळा इतिहास करत इथपर्यंत पोहोचला, पण शेवटच्या क्षणी मात्र आता त्याला यदा कदाचित थांबावं लागतं. पण मी म्हणेन म्हणजे हे दुःख सगळ्यांना दुःख वाटतं या गोष्टीचं की जर व्हाईट बॉल आहे. एकच औपचारिकता बाकी आहे फक्त आता. 8 बॉल आणि 1 धावेची गरज. दुःख या गोष्टीचा जो शंतनू स्क्रीन वरती दिसतोय ना, तो यदा कदाचित या स्प्लेंडरला स्टार्टर मारण्यासाठी तयार होता, पण तो आवर्जून हळूहळू का होईना त्या चावीपासून लांब चालला आणि लांब गेलाय. रिव्हर्स स्वीपनं मॅच जिंकली आहे, सामना जिंकलाय माऊली एंटरप्राइजेस. आपण जर पाहिलं तर इंदापूर संघानं विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक आणि अक्षरशः हाडलक शंतनू महाडिक. ज्या वेळेला हे नाव घेताना आता अंगावरती अक्षरशः काटा आला, कारण की जो खेळ केला ना शंतनूनं,
लाजबाब लाजबाब, म्हणजे शब्द अपुरे पडतील मित्रा. आज मी म्हणेन इथून पुढे माणगाव प्रीमियर लीगची फायनल शेवटपर्यंत होऊ द्या. शंतनू महाडिकचं हे नाव 25-26च्या हंगामामध्ये जिथे जिथे मी समालोचनाला जाईन तिथे आवर्जून घेईन, कारण की त्या पद्धतीचा प्युअर